अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार यादीवर काम करणारा ब्लॉक निहायचा जो अधिकारी आहे, शिक्षक असेल, वैध मतदाराचं मतदान यादीमध्ये नाव असलं पाहिजे आणि बोगस मतदानाचं नाव एकही नोंदवलं जाणार नाही. या दोन गोष्टी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची यंत्रणा ब्लॉक लेवल पासून विधानसभा मतदारसंघ निहाय, लोकसभा मतदारसंघ निहाय कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बंगालमध्ये SIRचा प्रयोग निवडणूक आयोगाने केला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर SIRची मोहीम निवडणूक आयोगाने राबवली. मागच्या 3 वर्षापासून विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्याच्यामधल्या गंभीर त्रुटी संसदेमध्ये मांडल्या आहेत, पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मांडल्या आहेत, प्रसार माध्यमावर आम्ही मांडल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर आम्ही त्या मांडलेल्या आहेत. वोट चोरीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये कामठी मतदारसंघ असेल, देवेंद्र फडणवीसांचा नागपूर मतदारसंघ असेल, असे असंख्य मतदारसंघ महाराष्ट्रातले जिथं वोट चोरी करून विधानसभेला महायुतीनं विजय मिळवला त्याची ही चिरपाड राहुलजी गांधी यांनी माध्यमांच्या समोर, हजारो पत्रकारांच्या समोर केलेली आहे. त्यावेळेस या देशाचे केंद्रीय निवडणूक आयुक्त जे होते त्यांनी सांगितलं होतं की राहुलजींनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू. आज 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला. राहुलजींनी उपस्थित केलेल्या, जरा शांत बसता का मागे, लावून घ्या. राहुलजींनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाही. आपल्या माहितीसाठी निवडणूक आयोगाचा जो आयुक्त नेमायचा असतो 3 लोकांची कमिटी होती. पंतप्रधान महोदय होते, विरोधी पक्षनेता त्या कमिटीत होते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या कमिटीमध्ये होते. पण मोदी सरकारने नियम बदलून, कायदा बदलून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या कमिटीमधून विरोधी पक्षनेत्यांना बाजूला काढण्याचं घटनाद्रोही काम केलं. निवडणूक आयोग इथल्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. वोट चोरीच्या माध्यमातून, निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीच्या माध्यमातून आणि आता महाराष्ट्रभर विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारावर साम, दाम, दंड, भेद शासकीय यंत्रणा यांचा गैरवापर करून त्यांना फॉर्म माघारी घ्यायला लावणे, अशी हुकुमशाही, अशी दडपशाही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. पंढरपूरमधील सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमचे उमेदवार आदित्य फतेपूरकरजी यांचा निवडणूक आयोगानं, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोटी कारण सांगून त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला, बाद केला, त्यांची उमेदवारी रद्द केली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापासून ते निवडणूक आयुक्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराची कोंडी करण्याचे काम केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग करत आहे. पश्चिम बंगालमध्ये अतिशय घिसाडघाईमध्ये SIRची प्रक्रिया राबवण्यात आली. 31 लाखपेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचं काम केलं. सुप्रीम कोर्टामध्ये इंडिया आघाडीनं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस दाद कोर्टावर न्याय मागितला त्यावेळेस 21 लाखपेक्षा जास्त मतदारांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पण तोपर्यंत विधानसभेची निवडणूक झाली होती. TMCला, काँग्रेस पक्षाला, CPMला हलवण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून घडवली होती. वोट चोरी असेल, निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीचा विषय असेल, अनापोलचा विषय असेल की आता SIRचा विषय असेल, या 4ही गोष्टीमधून भारतामधल्या लोकशाहीच्या ज्या निवडणुका आहेत, ज्या फ्री अँड फेअर पद्धतीने झाल्या पाहिजे, निपक्षपाती पद्धतीने झाल्या पाहिजे, ते संपवण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जी SIRची मोहीम होत आहे त्या मोहिमेमध्ये कुठल्याही विरोधकाच्या मतदाराला, कुठल्याही नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या मतदाराला कोणालाही कागदपत्राचं कारण सांगून, स्पेलिंग मिस्टेकचं कारण सांगून, घरी आणि गावामध्ये तुम्ही राहत नाही असं कारण सांगून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करणाऱ्या मतदाराचे नावं वगळायचं षडयंत्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकार इथं राबवत आहे असं आमचं निरीक्षण आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक ब्लॉक लेवलला काँग्रेसचा एक पदाधिकारी आम्ही मतदार यादीवर नेमलेला आहे. तो पदाधिकारी SIRच्या प्रक्रियेमध्ये सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये मधला दुवा म्हणून काम करेल. त्याची कागदपत्र सापडत नसतील आम्ही मदत करू. त्याचं राहण्याचं ठिकाण असेल, त्याला लागणारी दुसरी कुठलीही मदत असेल, मतदार यादीमध्ये प्रत्येक भारतीयाचं नाव असलं पाहिजे ह्याला प्राथमिकता काँग्रेस पक्ष देतो. याच्या अगोदरच्या SIR मध्ये
स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असताना, काँग्रेसचं सरकार असताना 2002 ते 4 या काळामध्ये SIR ची प्रक्रिया झाली. 3-4 वर्ष ही प्रक्रिया चालत होती. त्या काळामध्ये प्रत्येक मतदाराचं नाव नोंदवणं हा निवडणूक आयोगाचा काम होतं. घटनेनं त्यांना ते बंधनकारक केलं होतं. आताच्या SIR मध्ये ही जबाबदारी नागरिकावर टाकलेली आहे. त्यामुळे नवीन मतदाराला मतदान नोंदणी करण्यासाठी, अगोदरच्या मतदारांना आपलं नाव यादीत कायम ठेवण्यासाठी आणि कुठलंही बोगस मतदान निवडणूक यादीमध्ये येणार नाही, या 3 कामावर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गावनिहाय लक्ष ठेवेल. निवडणुका निपक्षपाती झाल्या पाहिजेत, यासाठी मतदार यादी सदोष असली पाहिजे. या मागणीसाठी काँग्रेस पक्ष ठाम आहे. निवडणूक आयोगाच्या मुजोरीला निवडणूक आयोगाचे अधिकारी जर काही वाईट काम करत असतील, लोकांना यादीतून नाकारत असतील, तर आम्ही काँग्रेस पक्ष छाती ठोकून त्यांच्या समोर उभे राहू. मतदारांना अधिकारापासून वंचित राहू देणार नाही आणि बोगस नाव आम्ही मध्ये टाकू देणार नाही. या निमित्तानं SIRच्या या सगळ्या प्रक्रियेकडे जिल्हा काँग्रेस कमिटी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये BLA 2 नेमलेले आहे. या BLA 2 ला प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं मतदार यादीमध्ये जर कोणाचं नाव कमी होत असेल तर कळवणं बंधनकारक आहे. आम्ही नेमलेल्या मंडळींना जर काही यादीवर आक्षेप असतील तर त्याची उत्तरं देणं कायद्यानं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अशी आमची जबाबदार माणसं या यादीवर लक्ष ठेवून आहेत. SIR मध्ये नागरिकांना कुठल्याही अडचणी येत असतील तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचं कार्यालय, खासदार साहेबांचं कार्यालय, आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयामध्ये नागरिकांनी संपर्क साधावा. आपली मतदार यादीशी संबंधित अडचण आम्ही दूर करू, अशी माहिती आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्ष जनतेला देत आहे. काय विचार करतील आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय सर? बघा, ज्या ज्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधनचे जे लोक आहे आमचे सर्व पक्ष देशातले, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जो त्रास महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला झाला, तोच त्रास किंबहुना त्याच पद्धतीचे तुकडे पाडायचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रात सुरू केलेला आहे. आणि म्हणून स्वाभाविकच जुने ज्याचे स्नेहाचे संबंध आहेत, उदाहरणार्थ TMC हा पक्ष मुळातच काँग्रेसचा एक पार्ट आहे. कारण आदरणीय ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसच्या ठिकाणी मोठ्या नेत्या राहिलेल्या आहेत, मंत्री राहिलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यात पक्ष जेव्हा निर्माण केला, जेव्हा त्या मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा सुद्धा समर्थन त्याला काँग्रेसचं होतं. त्याच्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेऊन जर आपल्याला सेक्युलर मतं आपल्याला कुठेही विभागू द्यायची नसतील तर आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे, ही साधारणपणाने दिल्लीतली सर्वांची चर्चा आहे. संजय राऊत आज म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं. या कमेंटवर कसं आहे तुमचं काय विचार? त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा राज ठाकरे साहेबांनी देशाचं नेतृत्व करण्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. शेवटी त्यांच्या पक्षाने देशभर आपल्या पक्षाची पाळेमुळं रोवायची का राज्यातच राहायचं, याच्यावरून त्यांनी निर्णय करायचा. मला त्यांचं विचारून कसं चालेल. आज तुमचा इथे सकाळी जास्त लोक झाला आहे. संजय शिरसाट म्हणतायत की जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा तुम्हाला शेतकरी प्रश्नांचा विसर पडल्याने तुम्ही आज रस्त्यावर आलेले आहेत. त्याच्यावर माझं एवढंच उत्तर आहे की संजय शिरसाटांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल न बोललेलं बरं. त्याबद्दल तुम्ही आज 2 नवीन अध्यक्ष दिलेले आहेत जिल्ह्याला आणि शहराला. सगळ्याच निवडणुका जर पाहिल्या तर आपण भुईसपाट झालेले आहोत. पुन्हा तो उत्साह आणि ते मतदार पुन्हा तुमच्या मागे वळण्यासाठी काय तुमचा ब्ल्यूप्रिंट आहे? यापूर्वी काँग्रेसने अनेक स्थित्यांतर पाहिलेली आहे. 78ला काँग्रेस 0 झाली होती, पुन्हा एकदा उभरून आली. तीच परिस्थिती यावेळेला पुन्हा देशामध्ये आहे. परंतु त्यावेळेला काँग्रेसवर एवढे आरोप नव्हते जेवढे आज भारतीय जनता पक्षावर आहे, भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानावर आहे. आणि म्हणून देशातली जागरूक जनता पुन्हा एकदा 2029ला पुन्हा एकदा निश्चितपणाने तो बदल घडून आणणार आहे. पण त्याच्यासाठी आमच्यातला जो संघटनात्मक बदल किंबहुना संघटनेमध्ये ताकद होतायचं काम आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि खारगे साहेबांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याचं चित्र दिसतंय. संघटन सर्जन अभियान या राज्यामध्ये राबवलं. त्याच्यानंतर या 2 अध्यक्षाची निवड या शहर आणि ग्रामीणमध्ये झालेली आहे. निश्चितच हे दोघंही किंबहुना आम्ही सगळे काँग्रेसची नेते मंडळी शहर आणि ग्रामीणमध्ये याच्यामध्ये निश्चित उत्साह निर्माण करू, संघटनात्मक काम जोमाने करू आणि यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा आपल्याला नव्याने उभून आलेली दिसेल. सर, जिल्ह्यात MIM आणि